मंडळी, सकाळच्या घाईमध्ये अळूच्या वडीची ऑर्डर आली. मग काय बाकीचं सर्व साहित्य होतं, पण अळूची पानच नव्हती. मग नवरोबाला अळूची पानं आणण्यासाठी सांगितलं. त्यानंतर मी याच्यासाठी लागणारं वाटण काढून घेतलं. 2.5 कप बेसनमध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं, चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घातला, तयार केलेलं मिरचीचं वाटण घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं सैलसर पीठ मळून घेतलं. तोपर्यंत नवरोबाने माझं एक काम हलकं केलं, ते म्हणजे अळूची पानं देठ कट करून स्वच्छ धुवून दिली. कोवळी अळूची पानं असल्यामुळे याचा देठ बेलण्याने लाटण्याची गरज नाही. देठ जर कडक असेल किंवा निबर असेल तर बेलण्याने लाटावाच लागतो. सुरुवातीला वडी भरवण्याच्या अगोदर चाळणीला तेल लावून घ्यायचं. दुसरीकडे वडी उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं. त्यानंतर पानांच्या उलट दिशेने पीठ लावून व्यवस्थित पानं भरवून घ्यायची. दुसरं पानसुद्धा विरुद्ध दिशेने ठेवायचं आणि पानं भरवून घ्यायची. एकावर एक अशी 5 पानं ठेवून मी चांगली भरवून घेतली. त्यानंतर याची घडी करून घ्यायची. दोन्ही साईड फोल्ड करायच्या आणि त्यावरती पीठ लावायचं, म्हणजे वडी उचकटत नाही. त्यानंतर वरची किंवा खालची साईड पकडून याचा एकदम टाईट असा रोल करून घ्यायचा. रोल करताना टाईट करायचा, म्हणजे तेलामध्ये घातल्यानंतर ही वडी अजिबात सुटत नाही. व्यवस्थित अशीच गोल वडी तयार होते. आता जी काही छोटी पानं असतात ती पानं एकावर एक अशीच भरवली तर वडी एकदम छोटी तयार होते. त्यासाठी मी शेजारी शेजारी अशी 2 पानं ठेवून त्याला पीठ लावून घेतलं. त्यानंतर उलट दिशेने अशीच 2 पानं ठेवून त्यावरती सुद्धा पीठ लावून घेतलं. त्यामुळे मोठी वडी तयार होते. 8 ते 10 पानं एकत्र करून मी त्यांना पीठ लावून घेतलं आणि एकदम टाईट अशी ही आळूची वडी बनवून घेतली. याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या वड्या बनवल्या. तर या वड्या बनवत असताना मी जे पीठ बनवलेलं होतं त्यातलं थोडंसं पीठ शिल्लक राहिलं. यामध्येच तुम्ही थोडंसं बेसन पीठ मिक्स करून याची बेसनची पोळी बनवू शकता किंवा यामध्ये आणखी बेसन घालून पिठलंसुद्धा बनवू शकता. दुसरीकडे वड्या उकळण्याचं पाणी व्यवस्थित गरम झालेलं होतं. वड्यांची चाळण ठेवायची, त्यावरती व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आणि 12 ते 15 मिनिट वड्या वाफवून घ्यायच्या. ते चेक करण्यासाठी सुरी किंवा टूथपिक घालून बघायचं, पीठ अजिबात लागत नाही. त्यानंतर थंड झाल्यावर वड्या कट करून घ्यायच्या आणि मध्यम गरम असलेल्या तेलामध्ये हाय फ्लेमवरती सुरुवातीला तळून घ्यायच्या. वड्यांना असा थोडासा ब्राउनिश कलर यायला लागला की मीडियम फ्लेम करायची आणि छान अशा कुरकुरीत वड्या दोन्ही साईडने तळून घ्यायच्या. तुम्हाला पुढे काही कस्टमरचे फीडबॅकसुद्धा बघायला मिळतील. सकाळच्या घाईमध्ये घरची असलेली सगळी कामं बाजूला ठेवून मी ही ऑर्डर कंप्लीट केली आणि आमोदला स्कूलमधून आणायला जाताना ही ऑर्डर देऊन पण आले. इतर वेळी कस्टमरला सांगत असते की किमान 1 दिवस तरी अगोदर ऑर्डर देत जा, म्हणजे कोणाचीच गडबड होत नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा.